हॅलो मित्रांनो, मी सुनील शिंदे तुमचा मित्र. मी माझ्या शिंदे फॅमिली ब्लॉगवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आहे गुढीपाडवा. हे बघा, आपण पण गुढी उभारली आहे. नववर्षाची सुरुवात. या दिवशी हिंदू पंचांगानुसार नवीन वर्ष सुरू होते. हा दिवस आनंद, नवीन संकल्प आणि नव्या सुरुवातीला साठी खास मानला जातो. भगवान विष्णूने सृष्टीची निर्मिती केली तो हा दिवस. प्रभू श्रीरामांचा विजय. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येण्याचा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. शालिवाहन विजय. गुढी उभारण्याचे महत्त्व. गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक. घराच्या दारात उभारलेली गुढी वाईट शक्तींना दूर ठेवते आणि आनंद व यश आणते असे मानले जाते. तरी तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या दिवशी पुरणपोळी नैवेद्य केला जातो. हे बघा मित्रांनो, आपलं झालं आहे पुरण शिजून. इकडं झाली मस्तपैकी आमटी बघा. आणि हे पोळीसाठीचे कणिक मळून झालेले बघा. सुंदर छान अशा मी कुरकुरीत पोळे बनवणार आहे. चला तर मग हे बघा मित्रांनो, आपलं पुरण वाटून झालं आहे. ते भजीचं साहित्य तयार करून झालं आहे. हे गरमागरम गुळवणी झाली. आता आपण लवकरात लवकर पोळ्या करून घेऊया, मस्त खाऊया. चला तर मग तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा. ही मेथीची भाजी आपण नीट करतोय. मेथीची भाजी पण करायची आपल्याला. पण आपण बनवतोय पोळ्या. शेजारच्या कडेमध्ये तळत्यात भजी. बघा कसलं मस्त खमंग वास सुटलाय. आणि बघा कशी पोळी होते टुमटुमीत. मला तर लय भूक लागली. तुम्हाला पण भूक लागली असेल. बघा कसं छान मस्त तळते ते भजी. आणि इथं बनते पोळी. चला तर बघा मित्रांनो, कशी फुगते आपली पोळी. हे बघा कशी टुमटुमीत झाली पोळी. कारण ही पोळी केली आमच्या सुगरणीने, म्हणजेच कल्याणीने. हे बघा कल्याणी कशी हसते. हे बघा पुन्हा एकदा मला दाखवत बघा पोळी कशी टुमटुमीत फुगली आहे. कशी वाटली मग पोळी तुम्हाला? भारी आहे ना?